हाय, हॅलो, वेलकम टू बॅक प्राजक्ता वर्ल्डमध्ये. मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स खूप छान, खूप मस्त असणार आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी पण खूप छान आणि खूप मस्त आहे. सो तुम्ही बघू शकतात आम्ही आलेलो आहोत अंतराच्या स्कूलमध्ये, बिकॉज आज त्यांच्या स्कूलमध्ये सायन्स डे सेलिब्रेशन होतं. त्यामुळे सायन्स, आर्ट अँड क्राफ्ट असं एक्झिबिशन पण होतं. सो ते बघायला आम्ही सगळेजण आलो होतो. म्हणजे मी, अंतराचे बाबा, अंतराची आजी आणि अक्षरा असे आम्ही सगळेजण आलेलो होतो. आणि ते बघू शकतात अक्षूला तिच्या स्कूलमध्ये गेल्याबरोबर सगळे उचलून घेत होते सारखे. आणि हे आहे प्री प्रायमरी सेक्शन, जिथे आत्ता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही फर्स्ट अंतराचं व्हिजिट केलं आणि मग नंतर ऑल ओव्हर पूर्ण स्कूलमधलं व्हिजिट केलं. अंतराने फर्स्ट म्हणजे अंतरा तशी ह्याच्या अगोदर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत होते, बट असंच काहीतरी सायन्स प्रोजेक्ट वगैरे हे तिच्यासाठी खूप नवीन होतं. तरी ते तिनं पूर्ण म्हणजे नाही का, तिला जसं जसं आम्ही शिकवलं, टीचरने शिकवलं तसं तिनं ते पूर्णपणे केलं आणि खूप छान प्रकारे केलं. म्हणजे सगळ्यांनी तिचं कौतुक वगैरे पण केलं. सो इथे बघू शकतात, इथं अंतराचं सेक्शन होतं जिथं अंतरा बसली होती आणि जे तिचं रिअल व्हॉईसमधलं आहे ते पण मी ह्याच्यात ॲड करीन. आणि हे तिची क्लासरूम आहे अंतराची. खूप छान छान मुलांनी बनवलं होतं, क्राफ्ट वगैरे होतं, प्रोजेक्ट होते आणि खूप छान छान प्रकारे मुलं बोलत पण होती. सो इथे बघू शकता काय काय बनवलं आहे. इथं आहे अक्षूला टोपी काढून फेकायची घाई झाली होती. आम्ही पूर्ण शाळेतलं एक्झिबिशन म्हणजे बघितलं, छान केलं होतं सगळ्यांनी. आणि अंतराला पण ते दाखवलं. सो अंतराचा क्वेश्चन होता, आई पुढच्या वर्षी आपण पण असंच काहीतरी करू. सो अंतराला यावेळेस असं खूप काही नव्हतं दिलं. सो इथे बघू शकतात इथे अंतराचा एक व्हॉईस आहे, तो मी कंटिन्यू करते. Very good. Good. सो तुम्ही बघितलं अंतराचा प्रोजेक्ट होता गुड हॅबिट्स. आणि ते अंतराच्या दोन्ही टीचर आमच्याशी बोलत होत्या, सांगत होत्या की कसं ग्रो आहे वगैरे. नंतर मग आम्ही अंतराला घेऊनच घरी येणार होतो, पण त्याच्या आधी आम्ही पूर्ण स्कूलचं जे एक्झिबिशन होतं ते व्हिजिट केलं. फूड स्टॉल होते, गेम्स होत्या आणि प्लस असे वेगळे छोटे छोटे सायन्सचे प्रोजेक्ट वगैरे होते. तसंच मातीपासून बनवलेले, पेपरपासून बनवलेले असे खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्ही व्हिजिट केल्या. तुम्हाला पण ते पुढे बघायला मिळतील. पण एवढी लहान लहान मुलं ही इतकी क्रिएटिव्ह असतात, म्हणजे खरंच आपण म्हणतो मुलं मस्ती करतात, त्रास देतात, पण त्यांच्या त्या मेहनतीचा योग्य वापर केला ना तर त्यातनं खूप सुंदर सुंदर गोष्टी तयार होतात. हे मला आज बघितल्यावर कळलं. आणि हे म्हणजे अर्थात पॅरेंट्स पण ह्याच्यासाठी एफर्ट्स घेतात, पण जेवढे पॅरेंट्स घेतात तेवढी मुलं पण घेतात. सो इथे बघू शकतात, हे आहेत अंतराच्या मोठ्या ताई, म्हणजे ज्या सिनियर के जी ज्युनियर के जीमधल्या आहेत, ज्या अंतराला बोलवत होत्या. आणि खरंच खूप गोंडू छान अशी मुलं होती. बिचारी सकाळी 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन होतं, तोपर्यंत बसलेले. म्हणजे नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जीचे पण. आणि खरंच खूप सुंदर होतं. खूप छान प्रकारे ह्या मुलांनी सगळं म्हणजे प्रेझेंट पण केलं. आणि ते बघू शकतात, हे आहेत म्हणजे थोडे मोठे गटाचे होते, पण ह्यांनी तर गेम वगैरे ऑर्गनाईज केलेल्या आणि हे पालकांना पण समजून सांगत होते. प्लस काही पालक खेळत पण होते. परत मेहंदी कॉर्नर होता, टॅटूचा कॉर्नर होता. म्हणजे खरंच खूप छान. आणि इथं बघू शकतात हे स्केच वर्किंग होतं आणि हे पेपरपासनं जे बनवलेलं होतं मुलांनी, ते होतं. म्हणजे पेपरपासून तुम्ही काय काय बनवू शकतात. आपण रद्दी म्हणून पेपर सहज इझिली टाकून देतो, पण त्या मुलांनी त्या पेपरपासून पर्स, घरं, परत अजून अशी फुलं डेकोरेशनसाठी इतकं सुंदर असं बनवलेलं होतं की मग बघितल्यावर आपल्याला आयडिया येते, अरे वा, आपण पण हे सगळं घरी करू शकतो. इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. सो
तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. आणि आमची अक्षूला कडेवर बसायचंच नव्हतं. तिला हे सगळं नुसतं ओढायचं होतं, खाली फेकायचं होतं. तिला असं वाटत होतं या सगळ्या वस्तू फक्त तिच्यासाठीच ठेवलेल्या आहेत. सो तिनं पण खूप छान बघितलं. इथे बघू शकतात प्लेग्राऊंड, कबड्डीचं ग्राउंड आहे हे. आउटडोअर गेम, इनडोअर गेम, हे पण खूप म्हणजे बापरे खूप काय 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 होतं. आणि सो इथं अनेक प्रकारचे होते ज्यांची तर मी आता नावं पण विसरली प्रोजेक्टचे. पण तुम्ही बघा, एन्जॉय करा आणि तुम्हाला कळेलच हे सगळं आहे पेपरापासून बनवलेलं. जे आपण रद्दी म्हणून फेकून देतो ना, त्या पेपरपासून हे सगळं जे आहे ते बनवलं होतं. ही बास्केट, तो फ्रॉक, परत ही घरं वगैरे सगळं. सो तुम्ही एन्जॉय करा आणि हे कंटिन्यू बघा.
हे बघू शकतात, हे शेवटचं सेक्शन आहे जे आम्ही एन्जॉय केलं, जे आम्ही बघितलं. आणि नंतर मी बाहेर आले बिकॉज अक्षरा रडत होती, अक्षरा नव्हती राहत. तिला तिथले सगळे ते काय जे होतं ते ओढायचं होतं. मग ही नंतर अशी बाहेर फिरत होती. ह्याच्यानंतर मी पण काही जास्त रेकॉर्डिंग नाही केलं, जे काही बाहेर होतं तेवढंच तिला दाखवलं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा अंतराच्या स्कूलचा म्हणजे अंतराचा सायन्स प्रोजेक्ट कसा वाटला हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. टेल देम बाय, टेक केअर.